नको ते पुन्हा नको एवढ्यासाठी मतदान करणारे सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जी आतापर्यंत आपल्यापर्यंत एक महत्त्वाची अपडेट येते, वेगळा अँगल आहे, तो म्हणजे चिराग पासवान, एक तरुण उमदा चेहरा ज्यांना यावेळी पहिल्यांदा 25 जागा देण्यात आलेल्या होत्या. 10 जागांवरती आता त्यांचा पक्ष आघाडीवर आहे. चिराग पासवान यांच्या रूपानं दलितांमधला एक मोठा चंक आपल्या सोबत ठेवण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केला आणि त्यात त्यांना यश येताना दिसतंय. चिराग पासवान यांना इतक्या जागा कशासाठी द्यायच्या हा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला खरं तर, पण अशी एक रणनीती होती की कदाचित भाजप स्वतःच्या हिमतीवरती बहुमताच्या जवळ गेलं, नितीश कुमार कमी पडले आणि चिराग पासवान यांनी चांगल्या जागा मिळवल्या, तर चिराग पासवान आणि भाजप मिळून तिथं सत्तेत यायचं आणि आपला मुख्यमंत्री बसवायचं, हे जे भाजपचं स्वप्न आहे ती पूर्ण करायचं. आणि नितीश कुमार यांना जागा जितक्या कमी मिळतील मग त्यांचा तो दावा कमी पडेल आणि मग भाजपचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न साकार होईल, अशी एक प्रकारची थेरी मांडली जात होती. आणि म्हणून तिथं चिराग पासवान यांना 25 जागा दिल्या असं सांगितलं जात होतं. चिराग पासवान यांच्या रूपानं दलित वोटर जो आहे तो आपल्याशी जोडण्याचा एनडीएचा जो प्रयत्न होता तो यशस्वी झाला म्हणायचं. 10 जागांवर ते आघाडीवर आहेत. हे नक्की म्हणजे दलित हा जो काही रिपब्लिकन विचारांवरती आधारित जो वोट बँक म्हणून ज्याला आपण बघितलं, आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी काँग्रेसनी गेल्या काही काळामध्ये ज्या गोष्टी गमावल्यात त्या गोष्टी बऱ्याच अंशी एनडीएनी स्वतःकडे त्या जमा केलेल्या आहेत. त्या गमावलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये काय होतं की बराचसा मधल्या काळामधला जो दलित आपण ज्याला म्हणतो तो जो मतदार होता तो सुद्धा एनडीएकडे गेला आणि एनडीएनी त्या मतदाराला बऱ्यापैकी आपल्याकडे ठेवण्यात यश गेल्या काही काळामध्ये प्राप्त केलेलं आपल्याला दिसतंय. चिराग पासवान असतील किंवा अगदी महाराष्ट्रातली सुद्धा आपण परिस्थिती बघितली, रामदास आठवलेंसारखा नेता असेल, हे सगळेजण एनडीए बरोबर असण्याचं कारण काय याचा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. कारण हा तसा म्हटला तर मतदार म्हणून जर बघितला तर तो काँग्रेसचा पारंपरिक मतदार होता. काँग्रेसनी अनेक अर्थाने जे गमावलंय ते एनडीएनं कमावलंय हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते त्याबद्दल कुठेही या महागठबंधनमध्ये ज्यावेळेला काँग्रेसची आताची जी काँग्रेसची सुद्धा परिस्थिती अत्यंत दयनीय का आहे त्याचाही सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. त्याचं कारण एकेकाळी ज्या लालू प्रसादांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचार, जंगलराज वगैरे वगैरे काँग्रेसनी जी आवई उठवलेली होती तीच सगळी परिस्थिती त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता त्यांना त्यांच्या वळचणीला जावं लागतंय, आरजेडीच्या वळचणीला जावं लागते. हा सगळा जो एक प्रकारचा जो घुसळण झालेली आहे राजकारणाची, त्याच्यामुळे हे यश जे आहे ते एनडीएला मिळताना दिसतंय. एनडीएने त्या अर्थाने अतिशय जोरकस अशी कामगिरी केलेली आहे. आपले रिसोर्सेस, आपले जेवढी म्हणून जी काही आपली कार्यशक्ती जी आहे ती पणाला लावलेली आहे. आणि बिहार हे अत्यंत महत्त्वाचं असं राज्य आणि राजकारण तिथलं जे होतं ते एनडीएच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. केंद्राच्या सरकारवरती त्याचा परिणाम होणार होता आणि तो परिणाम आता तरी आपल्याला दिसतंय की किमान एका अर्थाने एनडीएने बऱ्याच अंशी तो थोपवून धरलेला आहे. एक मोठं आव्हान जे एनडीएच्या समोर होतं ते त्यांनी अतिशय यशस्वीपणे तिथे आता थोपवून धरल्याचं आपल्याला दिसतं.